पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। नाशिकच्या सीएनजी पंपावर ग्राहकांच्या रांगा लागलेल्या आहेत। पुरवठा सुरळीत होत नसल्याने वाहनधारक आता अडचणीमध्ये आलेले आहेत। मोजक्याच पंपावर सीएनजी गॅस शिल्लक आहेत। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, नाशिकच्या सीएनजी पंपावर ग्राहकांच्या रांगा लागल्याचं चित्र आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वर्षभर सोनं खरेदी टाळा या आवाहनावर सराफा बाजारामध्ये आता ग्राहकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटतायत। वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर आवाहनाचा सुवर्ण व्यवसायावर परिणाम होऊ शकतो असं मत सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केलंय। या संदर्भात सराफा व्यावसायिक आणि ग्राहकांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। पाहूयात। सोने व्यापारी जे आहेत आकाश भंगाळे ते आपल्यासोबत जुडलेत। आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया। दादा, काय सांगणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आवाहन केलेलं आहे की वर्षभर सोने खरेदी करू नका। हे आव्हानानंतर आपल्या या सुवर्ण व्यवसायावरती काय परिणाम जाणवतोय? आता सर्वात पहिले हे आदेश नसून हे फक्त एक आव्हान आहे। तर आता ग्राहक याला कसं बघता हे येणारा काळ सांगेल। पण ग्राहकांनी जर हे आव्हान जर स्वीकारलं तर ऑफकोर्स सोन्याचा सेल जे हे कमी होतील आणि हळूहळू पूर्ण इंडस्ट्रीवरती याचा मोठा परिणाम पडेल। पण एकीकडे ज्वेलरी इंडस्ट्रीवरती याचा परिणाम पडेल, पण दुसरीकडे ज्या हिशोबाने ऑइल आणि सोनं हे इम्पोर्ट होतं आणि ऑइल ही डेलीची गरज आहे आणि सोनं हे लक्झरी प्रोडक्ट आहे, तर ऑफकोर्स जर देशाचा याच्यात फायदा होणार आहे। कारण की जर सोनं कमी इम्पोर्ट झालं तर इंडियन रुपी जो आहे हा स्ट्रॉंग होईल। आता जो 95च्या वरती गेलेला आहे तो कमी होईल। कुठेतरी देशाचा याच्यात खूप मोठा फायदा आहे आणि एक वर्ष काही हा मोठा काय नाही आहे। म्हणून ज्वेलरी इंडस्ट्रीसाठी हे जर वाईट असलं तरी देशासाठी हे चांगलं असल्यामुळे ते चांगली गोष्ट आहे। आव्हानाचं आम्ही स्वागत करतो आहे आणि नरेंद्र मोदी आपले प्रधानमंत्री आहेत, त्यांनी निर्णय घेतला असेल तो देशासाठी व्यवस्थितच असेल। पण आपल्याला पर्सनल यूजसाठी जर सोन्याची गरज असली तर आपल्याला घ्यावंच लागेल। आता माझी मॅरेज ॲनिव्हर्सरी येते आहे, मला माझ्या वाईफला गिफ्ट देणे आहे, तर मी पुढच्या वर्षापर्यंत थांबू नाही शकत। आता मला गिफ्ट द्यावी आहे तर मी आता सोनं तर घ्यावंच लागेल। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।